नमस्कार मित्रांनो, झटपट इन्फो या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी अंकुश कोंडेकर। तर मित्रांनो, जर दिव्यांग व्यक्ती तुम्ही असाल आणि तुमच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण आता सर्व दिव्यांग व्यक्तींना ई-KYC करणं बंधनकारक आहे आणि तुम्ही जर ई-KYC केली नाही तर तुम्हाला मिळणाऱ्या सरकारी योजनांचा जो लाभ आहे तो मिळणार नाही, सोबतच तुमचं प्रमाणपत्र देखील रद्द इथे होऊ शकतं। पण काळजी करण्याची गरज नाही, ही प्रक्रिया तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून फक्त 1 मिनिटामध्ये करू शकता। तर चला पाहूया की ही प्रक्रिया कशी करायची आणि तुमची ई-KYC प्रोसेस पूर्ण कसं करायची। तर तुम्हाला मोबाईलमध्ये ओपन करायचा आहे कुठलंही एक ब्राउझर, त्यामध्ये गुगल मध्ये टाइप करायचं आहे PWD लॉगिन किंवा UDID लॉगिन। हे टाइप केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे, एक वेबसाईट ओपन होईल swavlancard.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला इथे जायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे आल्यानंतर PWD लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे एक ऑप्शन दिसेल जिथे की तुम्हाला तुमचा UDID कार्ड किंवा प्रमाणपत्रावर असलेला UDID नंबर किंवा एनरोलमेंट नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। तो एनरोलमेंट नंबर तुमचा MH ने सुरू होतो। त्यानंतर तुमची इथे जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर जो कॅप्चा दिसत आहे हे गणित सोडवायचं आहे। जर प्लस मायनसचं असेल तर त्याचं जे उत्तर येतं ते इथे लिहायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला करायची आहे ई-KYC अपडेट। लॉगिन झाल्यानंतर अनेक पर्याय तुम्हाला यामध्ये दिसेल, त्यामध्ये तुम्हाला अपडेट ई-KYC हा पर्याय शोधायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा आधार नंबर इथे विचारला जाईल, तो योग्य ठिकाणी टाकून जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। बस, तर झालं तुमचं काम। स्क्रीनवरती सक्सेसफुली व्हेरीफाईड आधार ई-KYC डन असा मेसेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल। याचा अर्थ तुमची ई-KYC प्रोसेस यशस्वीरित्या पूर्ण झाली। ही माहिती सर्व दिव्यांग बांधवांकरता महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतील असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना नक्की शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करून सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।